नमस्कार. आजच्या या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्ष्यांच्या गरजा, वैशिष्ट्ये, साम्यभेद ओळखण्याची क्षमता निर्माण होईल. या क्षमता किंवा अध्ययन निष्पत्तीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजवण्यासाठी आज आपण इयत्ता 3च्या परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील तिसरा घटक निवारा आपला आपला हा अभ्यासणार आहोत. सांगा बरं मुलांनो, इथे हे मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे आणि हे झाडावरचे कावळे का घाबरले आहेत? ते या मांजराला का हुसकावत आहेत? मी सांगते. मांजर बिळात असलेला उंदीर बाहेर येऊन त्याला खाण्यासाठी दबा धरून बसले आणि कावळ्यांना आपल्या पिल्लांना वाचवायचं म्हणून ते मांजराला हुसकावत आहेत. खूप छान, अगदी बरोबर. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांना देखील घराची, निवाऱ्याची गरज असते. आता घराची गरज कशासाठी? कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, रणरणते ऊन यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. मग आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही घराची गरज असेल का? काही प्राण्यांना घराची गरज असते. ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात. संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा म्हणजे निवारा. स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी. पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. चिमणी घरटे बांधण्यासाठी गवत, काड्या, कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे यांचा वापर करते. त्यामुळे हे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते. घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात. सुगरण पक्षीच पाहणा. घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे तो पसंत करतो. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते. हो, मला एक गाणं आठवलं. तळवे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला. अरे वा, खूप छान. शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. झुडपाची जवळजवळ असणारी पाने शिवून तो घरटे बनवतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्याशा पक्षाला पुरेसे असते आणि शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो. काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे बनवतात. मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारींच्या छताखाली स्वतःची पोळी बनवतात. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात. आता परिसरात आयता निवारा शोधणारे काही प्राणी आहेत. ते निवारा बनवण्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. परिसरातील सोयीची जागा निवाऱ्यासाठी ते निवडतात. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात. काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात. भिंतीतील खबदाडींमध्ये ते निवारा शोधतात. सिंह, तरस, वाघ, बिबटे हे डोंगराच्या गुहेत राहतात. काही प्रकारची वटवाघळे उंच झाडांवर राहतात, तर काही जुन्या ओसाड इमारतींमध्येही निवारा शोधतात. मुलांना हे माहित आहे का तुम्हाला? नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण हे खरे नाही. मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही. नाग तर बिळात राहतो. मॅडम, आयत्या बिळात नागोबा ही म्हण यावरूनच तयार झालेली दिसते, हो ना? शाबास, अगदी बरोबर. पाळीव प्राणी कोठे राहत असतील? काही लोक प्राणी पाळतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात. गायींसाठी गोठा बांधला जातो, तर कोंबड्याच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात. घोड्यांच्या निवाऱ्यासाठी तबेला तयार करतात. सांगा बरं मुलांनो, या पाठातून आपण काय शिकलो?
थंडी, वारा, ऊन, पाऊस यांपासून रक्षणासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात. काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी मात्र आपण निवारा तयार करतो. बरोबर ना? खूप छान. पण या स्वार्थी माणसाने जंगली प्राण्यांचा निवाराच हिरावून घेतल्याने ते मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. चला, त्यांच्या सुरक्षित निवाऱ्यासाठी भरपूर झाडे लावूया आणि निसर्गाचे रक्षण करूया.